नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं वेलकम आहे GT क्लासेस 73 या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि या नवीन व्हिडिओमध्ये. मागील व्हिडिओमध्ये आपण स्टडी केला होता एक्सरसाइज 1.4 चा क्वेश्चन फर्स्ट. त्याच्यातले आपण 2 एक्झाम्पल सॉल्व केले होते. आता आज आपण सॉल्व करणार आहोत एक्झाम्पल नंबर 3 आणि त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स. तो तुम्ही इथं बघू शकता एक्झाम्पल नंबर 3 कसा आहे. 27/x-2 प्लस 31/y+3 इज इक्वल टू 85 आणि सेकंड इक्वेशन आहे 31/x-2 प्लस 27/y+3 इज इक्वल टू 89. तर कालच्या सारखंच आपल्याला इथं x-2 आणि y+3 दोन्ही डिनॉमिनेटर मध्ये आहेत. आपण काय करूया, लेट 1/x-2 इज इक्वल टू a and 1/y+3 इज इक्वल टू b हे कन्सिडर करूया. सो देयरफॉर इथं कसं होणार आहे 27a प्लस 31b इज इक्वल टू 85 हे झालं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन कसं होईल 31a प्लस 27b इज इक्वल टू 89 हे झालं सेकंड इक्वेशन. आता इथं तुम्ही बघू शकाल की पहिल्या इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट 27 आहे आणि सेम तोच 27 हा कोएफिशियंट सेकंड इक्वेशन मध्ये b ला आहे. फर्स्ट इक्वेशन मधला b चा कोएफिशियंट 31 हा सेकंड इक्वेशन मध्ये a ला आहे. असं असेल तर आपण काय करतो, तर पहिल्यांदा आपण या दोन इक्वेशनचे ऍडिशन करूया. त्याच्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळेल. त्याच्यानंतर या दोन इक्वेशनचे आपण सबट्रॅक्शन करूया. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक इक्वेशन मिळेल आणि मग ते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून आपण ते सॉल्व्ह करूया. तर चला इथं आपण करूया. याची ऍडिशन किती झाली 58a प्लस 58b इज इक्वल टू 9 प्लस 5 14 कॅरी ओव्हर 1 8 प्लस 8 16 प्लस 1 17. आता हे जे तिन्ही नंबर आहेत ते डिव्हिजिबल बाय 58 आहेत. सो इथं राईट करायचे डिवाइड बाय 58. सो देयरफॉर 58a अपॉन 58 प्लस 58b अपॉन 58 is equal to 174 upon 58. So 58 ones are 58, 58 ones are 58, 58, 58 get cancelled, 58 ones are 58, 58 threes are 174. So therefore आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं a plus b is equal to 3. हे आपल्याला मिळालं थर्ड इक्वेशन. त्याच्यानंतर आता आपण या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करूया. इथे ते इक्वेशन राईट करूया 27a plus 31b is equal to 85 आणि अगेन 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. आता आपण काय करूया, सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन केले की सगळ्या सेकंड इक्वेशनचे सर्व साइन काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता 31 ला मायनस साइन आहे, सो 27 ला प्लस साइन आहे. सो 31 मायनस 27 मायनस 4a. त्याच्यानंतर इथे 31 ला प्लस साइन आहे, 27 ला मायनस साइन आहे. अगेन इथं सबट्रॅक्शन होणार आहे बिगर नंबरचं साइन. सो प्लस 4b इज इक्वल टू 89 ला मायनस साइन आहे, 85 ला प्लस साइन आहे. सो 89 मायनस 85 मायनस 4. आता हे सगळे नंबर 4 ने डिवाइड होतात. सो डिवाइड बाय 4 असं राईट करूया. डिवाइड बाय 4 तर काय होणार आहे, सो देयरफॉर -4a अपॉन 4 प्लस 4b अपॉन 4 इज इक्वल टू -4 अपॉन 4. 4 कॅन्सल, 4 कॅन्सल, 4 1 जा 4 1 जा. सो देयरफॉर -a प्लस b इज इक्वल टू -1 हे मिळालं आपल्याला फोर्थ इक्वेशन. आता तुम्हाला थर्ड इक्वेशन हे भेटलेलं आहे. थर्ड इक्वेशन काय आपल्याकडं a प्लस b इज इक्वल टू 3 आणि फोर्थ इक्वेशन आहे -a प्लस b इज इक्वल टू -1. आता या दोन इक्वेशनचे आपण ऍडिशन करूया म्हणजे a कॅन्सल होईल. सो a प्लस b इज इक्वल टू 3 आणि -a प्लस b इज इक्वल टू -1. सो ऍडिशन केली तर हा प्लस a मायनस a कॅन्सल होणार आहे. b प्लस b इज इक्वल टू 2b आणि 3 - 1 होणार आहे 2. सो देयरफॉर b इज इक्वल टू 2 अपॉन 2. सो देयरफॉर b इज इक्वल टू 1. ही झाली b ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 मध्ये पुट करूया. आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 3 काय आहे, a प्लस b इज इक्वल टू 3. सो देयरफॉर a प्लस 1 इज इक्वल टू 3. सो देयरफॉर a इज इक्वल टू 3 - 1 a इज इक्वल टू 2. ही झाली a आणि b ची व्हॅल्यू. आता आपल्याला a आणि b हे आपल्या इक्वेशन मध्ये दिले नाहीये. आपल्या इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी 1/x-2 आणि 1/y+3. मग आपण इथं कन्सिडर करूया काय, आता इथं कन्सिडर करायचं a इज इक्वल टू 1/x-2. सो देयरफॉर काय होईल, a ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 2/1 इज इक्वल टू 1/x-2. आता याचा रेसिप्रोकल केला तर काय होईल
1/2 इज इक्वल टू x मायनस 2. आता इथे काय करायचं आपल्याला, तर हा 2 इकडे शिफ्ट करायचा, लेफ्टला शिफ्ट करायचा. 1/2 प्लस 2 इज इक्वल टू एक्स. सो आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो 1 1 जार 1 प्लस 2 2 जार 4 अपॉन 2 1 जार 2 इज इक्वल टू एक्स. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती आलं, 5/2. ही झाली व्हॅल्यू ऑफ एक्स. आता y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, सेम तसंच b इज इक्वल टू 1/y प्लस 3. सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ b किती आहे, 1 आहे. सो 1/1 इज इक्वल टू 1/y प्लस 3. रेसिप्रोकल केलं तर काय होईल, y प्लस 3 इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर आता 3 राईटला शिफ्ट केला तर y इज इक्वल टू 1 मायनस 3, y इज इक्वल टू मायनस 2. ह्या झाल्या x आणि y च्या व्हॅल्यू. तर x ची व्हॅल्यू किती आली, 5/2 आली आणि y ची व्हॅल्यू -2 आलेली आहे. आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आता याच्यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 4 बघूया कसं सॉल्व्ह करायचं ते. तर विद्यार्थ्यांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 मधला हे लास्ट एक्झाम्पल आहे. 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. अँड सेकंड इक्वेशन आहे 1/2 इंटू ब्रॅकेट 3x प्लस y मायनस 1/2 इंटू ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू 1/8. आता हे सुद्धा सॉल्व्ह त्याच मेथडने करायचं आहे. तो इथं काय करायचं, लेट इथं काय सेम आहे, 3x प्लस वाय, इकडे पण 3x प्लस वाय सेम आहे, इकडे 3x मायनस वाय, इकडे पण 3x मायनस वाय. मग इथं आपण काय करायचं, लेट 1/3x प्लस वाय इज इक्वल टू a अँड 1/3x मायनस वाय इज इक्वल टू b. आता हे इक्वेशन कसं होईल, 1/3x प्लस वाय इज इक्वल टू a. इथं डायरेक्ट a येणार आहे, a प्लस b इज इक्वल टू 3/4. आता हे जर सॉल्व्ह केलं, हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करायचं, पूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 4a प्लस 4b इज इक्वल टू 3/4 मल्टिप्लाइड बाय 4. 4 4 कॅन्सल. सो देअरफॉर 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. हे झालं फर्स्ट इक्वेशन आपलं. त्याच्यानंतर आता काय करूया, आपण सेकंड इक्वेशन तयार करूया. सो देअरफॉर काय होईल, आता इथं 1/3x प्लस y इज इक्वल टू a आहे. म्हणजे 1/2 इंटू a म्हणजे काय होणार आहे, 1/2 इंटू a मायनस 1/2 इंटू b इज इक्वल टू 1/8. सो देअरफॉर काय झालं मग, a/2 प्लस b/2 इज मायनस b/2 इज इक्वल टू 1/8. आता इथे 8 आहे, इथे 2 आहे, म्हणजे पूर्ण इक्वेशनला आपण 8 ने मल्टिप्लाय करूया. सो कसं होईल मग, सो देअरफॉर 8 मल्टिप्लाइड बाय a/2 मायनस 8 मल्टिप्लाइड बाय b/2 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय 1/8. 8 8 कॅन्सल झालं, 2 1 2 2 4 जार, 2 1 2 2 4 जार. सो देअरफॉर 4a मायनस 4b इज इक्वल टू 1. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. अलग लक्षात विद्यार्थ्यांनो, कसं खूपच सोपं आहे, काही डिफिकल्ट नाहीये. आपण फक्त मनात त्याची भीती निर्माण करून घेतो, त्याच्यामुळे आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह होत नाही. तर या पद्धतीने आपण 2 इक्वेशन मिळवलेले आहेत. आता आपण इथं 4b प्लस आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये, सेकंड इक्वेशन मध्ये 4b मायनस आहे. सो आपण आता ते काय करूया, ऍडिशन केली तर 4b कॅन्सल होईल. सो इथं आपण करूया काय, इथं 4a प्लस 4b इज इक्वल टू 3 आणि 4a मायनस 4b इज इक्वल टू 1. याची जर ऍडिशन केली तर 4b कॅन्सल होणार आहे. 4 प्लस 4 8a इज इक्वल टू 3 प्लस 1 4. सो देअरफॉर a इज इक्वल टू 4/8. सो देअरफॉर 4 1 जार 4 4 2 जार a इज इक्वल टू 1/2. ही झाली a ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 काय आहे, 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. सो देअरफॉर 4 मल्टिप्लाइड बाय 1/2 प्लस 4b इज इक्वल टू 3. सो 2 1 जार 2 2 2 जार 4. सो 2 1 जार 2 प्लस 4b इज इक्वल टू 3. सो देअरफॉर 4b इज इक्वल टू 3 मायनस 2. 4b इज इक्वल टू 1. सो देअरफॉर b इज इक्वल टू 1/4. ही झाली b ची व्हॅल्यू. आता आपल्या इक्वेशन मध्ये a आणि b नाहीयेत, बट आपण ते मांडलेलं आहे किंवा कन्सिडर केलंय. तर a म्हणजे काय, सो इथं राईट करूया आपण, a इज इक्वल टू 1/3x प्लस y. मग त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू 1/2. 1/2 इज इक्वल टू 1/3x प्लस y. याचा रेसिप्रोकल करूया म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू चेंज होतील. सो 2 इज इक्वल टू 3x प्लस y. ते हे आपल्याला इक्वेशन नंबर 3 भेटलेलं आहे. आता आपण b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो b इज इक्वल टू काय, b इज इक्वल टू 1/3x मायनस y.
सो बीची व्हॅल्यू किती आहे 1/4 इज इक्वल टू 1/3x मायनस वाय. पुन्हा एकदा रेसिप्रोकल करूया. सो 4 इज इक्वल टू 3x मायनस वाय. हे झालं आपलं फोर्थ इक्वेशन. आता थर्ड आणि फोर्थ मध्ये y चे कोएफिशियंट इक्वल आहेत आणि आपण आता काय करू शकतो y एलिमिनेट करू शकतो. त्यामुळे आपण y या दोन इक्वेशनचे ॲडिशन करूया. सो इक्वेशन काय आहे 3x प्लस वाय इज इक्वल टू 2 आणि 3x मायनस वाय इज इक्वल टू 4. जर ॲडिशन केली तर हा प्लस वाय मायनस वाय विल गेट कॅन्सल. 3 प्लस 3 6x इज इक्वल टू 2 प्लस 4 6. मग x इज इक्वल टू 6/6. x ची व्हॅल्यू आली 1. आता ही व्हॅल्यू आहे ती आपण आयदर इक्वेशन 1 किंवा आयदर इक्वेशन 3 किंवा इक्वेशन 4 मध्ये पुट करू शकतो. सो आपण ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 3 काय आहे 3x प्लस y इज इक्वल टू 2. सो देअरफॉर 3 मल्टिप्लाइड बाय व्हॅल्यू ऑफ x 1 आहे प्लस y इज इक्वल टू 2. सो देअरफॉर 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 2. सो देअरफॉर y इज इक्वल टू 2 मायनस 3. सो देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 1. ही झाली व्हॅल्यू ऑफ y. म्हणजे व्हॅल्यू ऑफ y मिळाली आपल्याला -1 आणि व्हॅल्यू ऑफ x मिळाली आपल्याला. तर विद्यार्थ्यांनो आता आपण प्रॅक्टिस सेट 1.5 चालू करूया की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वचे सर्व वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. तर पहिला वर्ड प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहे 2 नंबर्स डिफर बाय 3. म्हणजे काय की असे दोन नंबर आहेत की ज्यांचा डिफरन्स किती आहे 3 आहे. द सम ऑफ सेकंड कंडिशन त्यांनी दिलेली द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर and thrice the greater number is 19. find the numbers. म्हणजे या पूर्ण एक्झाम्पलचं मीनिंग असं आहे की असे दोन नंबर आहेत की ज्यांचा डिफरन्स तो ज्याच्यामध्ये फरक कितीचा आहे 3 चा आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड कंडिशन आहे की स्मॉलर नंबरचा 2 टाइम्स केला म्हणजे ट्वाइस दॅट स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबरचा 3 टाइम्स केला आणि त्या दोन्ही नंबरची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर किती भेटतं 19. तर आपल्याला ते दोन नंबर फाइंड आउट करायचे. मग इथं आपण असं करूया लेट द ग्रेटर नंबर बी एक्स आणि त्याच्यानंतर लेट द स्मॉलर नंबर बी वाय. मग कंडिशन फर्स्ट कशी राईट करायची कंडिशन 1 काय सांगितले दोन नंबरचा डिफरन्स किती आहे 3 आहे. म्हणजे बिगर नंबर आणि स्मॉलर नंबरचा डिफरन्स म्हणजे बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस केला तर तो किती येतो 3 येतो. मग आपल्याकडे बिगर नंबर आहे x स्मॉलर नंबर आहे y इज इक्वल टू 3. हे आपल्याला मिळालं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड कंडिशन काय इथं कंडिशन 2 काय इथं आपल्याला दिलेली की सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर आणि थ्राइस द ग्रेटर नंबर. म्हणजे ग्रेटर नंबर आपल्याकडे कुठला आहे 3x आणि कोणाचा स्मॉलर नंबरचा 2 टाइम्स म्हणजे 2y. या दोन्ही नंबरची सम केली तर आन्सर किती येतं 19. हे मिळालं आपल्याला दुसरं इक्वेशन. आता याच्यामध्ये आपण कोणतीही मेथड वापरू शकतो. एलिमिनेशन मेथड वापरू शकतो किंवा इक्वेटिंग कोएफिशियंट वापरू शकतो किंवा सबस्टिट्यूशन वापरू शकतो. मला असं वाटतं की या एक्झाम्पलसाठी आपण सबस्टिट्यूशन वापरूया. सो इथं काय करायचं असं देअरफॉर आता हा जो इक्वेशन आहे याच्यामध्ये हा y जो आहे तो राईटला ट्रान्सफर करायचा म्हणजे आपल्याला x व्हॅल्यू मिळेल x इज इक्वल टू y प्लस 3. हे मिळालं फोर्थ इक्वेशन. आता ही व्हॅल्यू कशात करायची पुट दिस इन इक्वेशन इक्वेशन 2 मध्ये आपण हे पुट करूया. सो इक्वेशन 2 काय आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. सो देअरफॉर 3 इंटू ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ x किती आहे y प्लस 3. सो y प्लस 3 प्लस 2y इज इक्वल टू 19. आता ब्रॅकेट मधल्या टर्म्स ना आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. सो 3 इंटू y 3y प्लस 3 3 जार 9 प्लस 2y इज इक्वल टू 19. आता काय करायचं आपल्याला 3y आणि 2y ची ॲडिशन होणार आहे की किती होणार आहे 5y इज इक्वल टू आता हा 9 जो आहे तो राईटला ट्रान्सफर करायचा म्हणजे 19 मायनस 9. सो 5y इज इक्वल टू 10. आता 5 राईटला ट्रान्सफर केला तर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. सो y ची व्हॅल्यू किती आली 5 1 5 5 2 10. ही व्हॅल्यू ऑफ y किती आली 2 आलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करूया. इक्वेशन 4 काय आपल्याकडे इथं राईट करूया पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. आता इक्वेशन 4 काय आपल्याकडे x इज इक्वल टू y प्लस 3 आहे. सो देअरफॉर x इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ y 2 प्लस 3. सो देअरफॉर x इज इक्वल टू 5. सो इथं आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू भेटल्या आहेत. तर इथं आपला आन्सर थांबत नाहीये
कारण त्यांनी त्यांच्या एक्झाम्पलमध्ये एक्स आणि वाय दिले नाही, हे आपण कन्सिडर केले, आपण मांडलेलं आहे. तर आपल्याला पूर्ण सेंटेन्समध्ये आन्सर यायचं. सो देअरफॉर ग्रेटर नंबर, द ग्रेटर नंबर इज 5, ग्रेटर नंबर इज इक्वल टू 5 इज इक्वल टू 5 आणि स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2, स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2. इथं आपलं हे पहिला क्वेश्चन संपलेला आहे. तर इथं सेम प्रॅक्टिस सेट 1.5 चा सेकंड एक्झाम्पल आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. इथे एक त्यांनी काय दिलेलं आहे, एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याची ही साइड 2x आहे आणि त्याची अपोजिट साइड आहे x + 4. त्याच्यानंतर ही जी लेंथ आहे ती लेंथ त्यांनी दिलेली आहे 2x + y + 8 आणि त्याच्या अपोजिट साइड जी दिलेली आहे ती 4x - y. फाइंड काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू ऑफ x आणि व्हॅल्यू ऑफ y फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे रेक्टँगल मध्ये रेक्टँगलची प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, अपोजिट साइड्स इक्वल असतात. सो त्याच्या अकॉर्डिंग आपण असं राईट करू शकतो 2x = x + 4. सो देअरफॉर हा x लेफ्टला शिफ्ट केला तर 2x - x = 4. 2x मधून x मायनस झाला, x = 4. ही झाली आपली व्हॅल्यू ऑफ x. त्याच्यानंतर आता दुसरी साइड आपण बघूया. दुसऱ्या साइड मध्ये काय येतं, तर पहिली या दोन साइड आपण इक्वल दाखवू शकतो. त्याच्यामध्ये आहे 2x + y + 8 = 4x - y. आता काय करायचं आपल्याला, तर हा 8 तो राईटला शिफ्ट करायचा आणि 4x - y लेफ्टला शिफ्ट करूया. सो 2x -4x त्याच्यानंतर +y हा y लेफ्टला ट्रान्सफर झाल्यावरती प्लस होणार आहे = हा 8 जो आहे तो राईटला ट्रान्सफर झाल्यावरती मायनस होणार आहे. आता या दोघांचं सबट्रॅक्शन होणार आहे -2x आणि या दोघांचे ऍडिशन होणार आहे +2y = 8. हे झालं. आता हे सगळे नंबर्स कशाने डिव्हिजिबल आहे, 2 ने डिवाइड आहे, डिव्हिजिबल आहे. सो डिवाइड बाय 2 करूया. सो देअरफॉर -2x / 2 + 2y / 2 = 8 / 2. 2 cancel, 2 cancel, 2 1 * 2 4 जार. So therefore -x + y = 4. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यू ऑफ x ऑलरेडी भेटलेली आहे आपल्याला, ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करूया. सो देअरफॉर -4 + y = 4. आता हा जो 4 आहे तो राईटला ट्रान्सफर केला तर प्लस होणार आहे. सो y = 4 + 4 y = 8. हे मिळालं आपल्याला y ची व्हॅल्यू. आता इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पेरिमीटर. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर = 2 into ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड. मग सो आता पेरिमीटरचा आपण p हे लेटर सुद्धा राईट करू शकतो. सो 2 into l, आता 2 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूया, 2 into l + 2 into b. सो देअरफॉर p = आता लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची, इथे कारण ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, मग याच्यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू पुट केली तरी चालेल किंवा या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू ऑफ x आणि y पुट केली तरी चालेल. आपण इथे पुट करूया. सो 2 into लेंथ काय आपल्याकडे येतं 4x - y आणि +2 into ब्रेथ काय घेऊया, ही 2x घेऊया कारण 2x आणि x + 4 या दोन्ही अपोजिट साइडच्या लेंथ आहे, त्याच्यामुळे दोन्ही पैकी कुठली पण आपण घेऊ शकतो. 2 into ब्रॅकेट किंवा 2 into 2x. सो देअरफॉर p = 2. आता व्हॅल्यू ऑफ x किती आहे आपल्याकडे, व्हॅल्यू ऑफ x आहे 4 आहे. सो 4 × 4 मायनस y ची व्हॅल्यू आहे 8. 4 × 4 - 8 प्लस 2 × 2 व्हॅल्यू ऑफ x किती आपल्याकडे इथे 4 आहे. सो इथे 4 राईट करूया. सो देअरफॉर p = 2 into ब्रॅकेट 4 + 4 8, सॉरी 4 4 = 16 -8 आणि प्लस 2 2 = 4 4 4 = 16. So therefore p = 2 × 16 - 8 8 + 16. So therefore p = 2 8 = 16 + 16. So therefore perimeter is equal to 16 + 16 32 युनिट. ही झालं, ही व्हॅल्यू झाली पेरिमीटर ऑफ या रेक्टँगलची. तर मला अपेक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे दोन एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये समजले असतील आणि याच्याही अगोदरच्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्येही आपण आज काही एक्झाम्पल्स घेतले होते, तेही समजले असतील. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा, जेणेकरून माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनल GT Classes 73 या यूट्यूब चॅनलवर येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इमिजिएटली भेटेल.
थँक्यू.